नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। इथं बाजूला तुम्हाला जो ब्लाउज दिसत आहे त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला। तो व्हिडिओ तुम्हाला खूप जणांना आवडला, ब्लाउजचा पॅटर्न खूप आवडला। त्यानंतर तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई ह्या डिझाइन मध्ये आम्हाला पुढच्या बाजूला ओपन ब्लाउज पाहिजे, कारण तो पाठीमागच्या बाजूने ओपन होता आणि बऱ्याच जणांना पुढच्या हुकाचं आवडतं। तर बघा, आज मी तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तीच ब्लाउजची डिझाइन म्हणजे ही दोरीची डिझाइन आता सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे। शिवाय पुढच्या बाजूला आय आणि हुक केलेले आहेत, पाठीमागच्या बाजूला बोटनेक आहे आणि पाठीमागची बाजू पूर्णपणे बंद आहे। तर आपण ह्याच ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। ती सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला, जरी हेल्पफुल वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी अस्तर घेतलेला आहे। अस्तर आहे 80 सेंटीमीटर आणि आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करणार आहोत। ब्लाउजची उंची पाहिजे आहे तयार उंची 13.5, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 14.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं। मागील गळा हा बोटनेक आहे, त्यामुळे 7 इंचावर शोल्डर घेतलं। शोल्डरचा उतार 1.5 इंचावर दिला। जेव्हा आपण बोटनेक शिलाई करतो त्यावेळेला शोल्डरचा उतार बाहीच्या बाजूला द्यायचा असतो। आर्महोलचं माप घेतलेलं आहे 6.5 इंच। जिथून शोल्डरचा उतार दिला त्याच्या खाली मी 6.5 इंच मार्किंग करून घेतलं आणि ही चेस्ट लाईन आहे। हे 7 इंच अंतर आहे, तेवढंच अंतर खाली यावं म्हणून एक मार्किंग करून असा हा चौरस तयार करून घेतला। हा 34 साईजचा ब्लाउज आहे म्हणून त्याचा चौथा भाग केला तर 8.5 अर्धा इंच लुजिंग आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन। बोटनेक आहे म्हणून अर्धा इंच लुजिंग दिलेली आहे। कमरेचा चौथा भाग केला तर 7.5 1 इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन। त्यानंतर हे जे मार्किंग मिळालेले आहेत हे आपण जॉईंट करून घेतले। मागील टक्सचं मार्किंग करण्यासाठी टेप अशा पद्धतीने ठेवून तो दुमडून घेतला आणि इथं टक्सची लांबी घेतलेली आहे 4 इंच। आर्महोलची गोलाईचं मार्किंग 1.5 इंचावर केलं आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने असा हा गोलाकार शेप देऊन दिला, म्हणजेच मागील आर्महोलची गोलाई। मागील बाजूला बोटनेक आहे तर गळ्याची रुंदी घेतली 4.5 आणि गळ्याची खोली घेतलेली आहे 3.5 इंच आणि असा हा चौरस तयार करून आता हे बोटनेकचं आपण मार्किंग करून घेऊया। हाताच्या साहाय्याने केलं तरी चालेल किंवा फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथं हा बोटनेकचा शेप देऊन दिलेला आहे। कमरेच्या बाजूला अर्धा इंचावर असं हे मार्किंग करून इथं तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। हे करणं कंपल्सरी आहे आणि काठाकाठाने आपल्याला जे पण मार्किंग आहे तिथं आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने, आणि इथं हे कट सुद्धा लावून घेतले। अशा पद्धतीने मागील भागाचं पूर्णपणे ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेलं आहे। पुढील भागाचं कटिंग आपण पेपरवर करूया। त्यासाठी वरच्या बाजूला अशी एक सरळ रेषा ड्रॉ करून घेतली आणि पाठीमागचा भाग आहे तसाच्या तसा ठेवून 1 इंच एवढं लांबीला आपल्याला अंतर वाढवून घ्यायचं आहे। शोल्डर घेतलं 6 इंच, आर्महोल पण घेतलेला आहे 6 इंचाचा, कारण पुढील गळा हा 6.5 म्हणजे डीप आहे म्हणून। मागच्या बाजूला बोटनेक होता म्हणून आपण जास्त घेतलं होतं। त्यानंतर असा चौरस तयार करून घेतला। 34 साईजचा ब्लाउज आहे, त्याचा चौथा भाग केला तर 8.5 इंच आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन। इथे कंबर आहे 30, कमरेचाही चौथा भाग केला तर तो येतो 7.5 इंच। 2.5 इंचाचा पुढील टक्स असणार आहे आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन। हे जे 2 पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत तिथं अशा या सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर अपेक्स पॉइंटचं माप उभा टक्स घेतला 10.5 इंचावर आणि आडवा टक्स हा 3.5 इंचावर घ्यायचा आहे। खालच्या बाजूला अर्धा इंच कमी म्हणजे 3 इंचावर एक मार्किंग करून अशी तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची। टक्सची रुंदी इथं 2.5 इंच आहे आणि 1 ते 1.5 इंच एवढं सरळ अंतर घेऊन इथे प्रिन्सेसचा शेप देऊन द्यायचा। असा हाताच्या साहाय्याने दिला तरी चालेल किंवा फ्रेंच कर्व बघा मी कसा ठेवला आहे या पद्धतीने असा फ्रेंच कर्वच्या साहाय्याने शेप दिला तरी चालेल। इकडं आय हुकच्या पट्टीकडे अर्धा इंचावर मार्किंग करून एक तिरकस रेषा ड्रॉ करून घेतली। आर्महोलच्या तिथं टेप अशा पद्धतीने ठेवून तो दुमडून घेतला, मध्य काढला आणि इथं 1/2 इंच एवढं अंतर घेऊन आतील बाजूने एक रेषा ड्रॉ करून घ्यायची। आर्महोलची गोलाई 1/2 इंचावर द्यायची आणि असा हा आर्महोलची गोलाई इथं शेप देऊन दिला। आर्महोलकडे आपण टक्स घेत असतो, तो टक्स घेतला 1 इंचाचा, तर दोनही बाजूंना मी अर्धा इंच एवढं मार्किंग करून घेतलं, म्हणजे 1 इंचाचा आता हा टक्स तयार होईल इथं। तर बघा असे हे दोनही तिरकस रेषांनी हा टक्स इथं मार्किंग करून घेतलं। ही जी पहिली रेषा आहे ना तेवढीच दुसरी रेषा यावी
म्हणून ती मोजून घेतली. पहिल्या रेषेवर टेप अशा पद्धतीने दुमडून घेतला आणि त्याचा मध्य काढला आणि दुसऱ्या रेषेच्या पॉइंटला तो जोडून घ्यायचा. इथं आपला प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे, तो हाताने दिला तरी चालेल किंवा फ्रेंच कर्वच्या साहाय्याने असा हा शेप देऊन दिला. बघा असा हा प्रिन्सेसचा शेप क्रिएट झाला आणि त्यानंतर ही टक्सची जी रेषा आहे ना ती पुन्हा बाहेरच्या बाजूने थोडीशी ड्रॉ करून घ्यायची. आता बघा इथं 1 इंचाचा टक्स घेतला, त्यामुळे आर्महोलचं माप आपलं कमी होऊन जाईल, म्हणून अर्धा इंचावर खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आणि असा बरोबर चौरस तयार करून आता नवीन आपण इथं आर्महोलची गोलाई घेणार आहोत. हे बघा नवीन आर्महोल इथं ड्रॉ केला. इथं जेवढं माप आलेलं आहे तेवढंच दुसऱ्या बाजूचं यावं यासाठी मी मेजरमेंट करून घेतलं आणि 5 इंचावर मार्किंग करून घेतलं. ब्लाउज फिटिंग करताना मागील आणि पुढील बाजू सेम यावी म्हणून मागील भाग असा हा बरोबर पुढच्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि जेवढं अंतर येतं तेवढं मार्किंग करून इथं एक रेषा ड्रॉ करून घ्यायची. यामुळे हे दोनही अंतर आपले सेम येतात. आता शोल्डर पट्टी सुद्धा सेम आली पाहिजे. शोल्डर पट्टी मी मोजून घेतली, ती आली आहे 3.5 इंच, म्हणून 3.5 इंचावर एक मार्किंग केलं. तर खालच्या बाजूला 3.5 इंच एवढं घेतलं. पुढील गळ्याची लांबी घेतलेली आहे 6.5 इंच आणि असा हा चौरस तयार करून घेतला. इथे 2.5 किंवा 2.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. वरच्या बाजूने मी 4.25 इंचावर केलं, तुम्ही आवडीनुसार 4, 4.5 इंचावर केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने असा हा शेप देऊन द्यायचा आहे. बघा तुम्ही हाताच्या साहाय्याने दिला तरी चालेल, पण फ्रेंच कर्वने शेप देणं सोपं जातं आणि असं ही इथं दोरी येणार आहे जे मी आता मार्किंग केलं ते. हे पुढील गळ्याचं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता हे जे मी मार्किंग करत आहे ना तर हे आपलं कापड म्हणा, म्हणजे इथं पेपर म्हणा, हा एवढा रिमूव्ह होऊन जाईल. एवढं कापड पेपर रिमूव्ह केला की प्रिन्सेस मध्ये छान असा हा पफ येतो. बऱ्याच जणांची कंप्लेंट असते बघा की ताई प्रिन्सेस पॅटर्न म्हणजे ब्लाउज मध्ये पफ येत नाही. तुम्ही जर का प्रॉपर पद्धतीने जर का टक्स घेतला, मेन टक्स आणि आर्महोल कडचा टक्स, तर सुंदर असं पफ क्रिएशन येतं. म्हणजे कप्स लावायची सुद्धा गरज पडत नाही, एवढं छान पफ क्रिएशन येत असतं. तर बघा आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे, ते आता अस्तरावर लगेच मार्किंग करून घेऊया. तुम्ही आता बघितलं असेल आपण पेपर पॅटर्न मध्ये कुठेही शिलाई मार्जिन ऍड केलेली नव्हती आणि हा पुढील हुकाचा ब्लाउज आहे. इथं हुक पट्टीसाठी मी मार्किंग करून घेतलं आणि इथं शिलाई मार्जिन अर्धा इंच एवढं घ्या. टेपच्या 3 रेषा बऱ्याच जणांना समजत नाही, त्यामुळे अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिनला घ्यायचं आहे आणि हा आपला प्रिन्सेसचा पार्ट कट झाला. हा सेकंड पार्ट सुद्धा आहे तसाच्या तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. बघा ह्या बाजूलाच आपलं शिलाईला लागणार आहे, म्हणून त्या बाजूने मी इथं शिलाई मार्जिन ऍड करून घेतलं. टक्सचंही मार्किंग करून घेतलं आणि काठाकाठाने जे मार्किंग झालेलं आहे त्यावरूनच आपल्याला कटिंग करायचे आहे. लगेचच हे मेन फॅब्रिक वर कटिंग करून घेतलं. सर्व बाजूंनी अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा वाढवून कट करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने हा दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मी हे कट करते तोपर्यंत तुम्ही जर का अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल, माझ्या टिप्स आवडत असतील तर लाईक करा. आता हे प्रिन्सेसचे दोनही पार्ट समोरासमोर ठेवले, काठाकाठाने शिलाई दिली आणि एक्स्ट्राचं कापड आपण इथं कट करून घेतलं आहे. हे नेहमीच तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे सर्व डिटेल मध्ये दाखवत नाही बसली. दोनही पार्ट तयार झाले. पुढील पार्ट तयार करायच्या आधी आपण इथं कापडाची दोरी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथं हे तिरकस कापड घेतलं आणि एक दाब इतपत इथं शिलाई देऊन घेतली. त्यानंतर सुई दोऱ्याच्या साहाय्याने सुईने एक टाका दिला. सुई उलट करून असं ही जी कापड आहे ना तर त्याची आपण दोरी करून घेतली. हे बघा. त्यानंतर त्याला टसल्स लावण्यासाठी एक चौकोनी कापडाचा तुकडा घेतला. त्यानंतर त्याचा त्रिकोण करून काठाने अशी एक शिलाई देऊन द्यायची आहे आणि आपलं नेहमीच जसं कापडाचं टसल्स बनवतो ना सिंपल पद्धतीने, ते दोनही दोरी आणि टसल्स तयार करून घेतले. सध्या ब्लाउजची ही डिझाईन खूप ट्रेंड मध्ये आहे आणि तुमची डिमांड होती की याला पुढील बाजूला आय हुक करून कसं शिलाई करायचं ते सांगा. तर बघा त्याचीच आपण कटिंग बघितली आणि आता इथं शिलाई सुद्धा बघत आहोत. हा दोरी पॅटर्न खूप ट्रेंड मध्ये आहे. तर इथं पुढील गळ्याची ही डिझाईन शिलाई करताना दोरी आधी आतील बाजूने ठेवून घ्यायची. त्यानंतर एक दाब एवढं अंतर घेऊन आपल्याला
शिलाई करून घ्यायची आहे. इथं कॅनव्हासचा वापर सुद्धा करू शकता, पण मी इथं पलट करून घेणार आहे. मागील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कॅनव्हासवर गळा शिलाई करून दाखवला होता. इथे थोडस शॉर्टकट पद्धत म्हणजे दोनही पद्धती सांगत असते, तुम्हाला जे योग्य वाटेल तसं तुम्ही शिलाई करू शकता दोनही पद्धतीने. त्यानंतर हे सुलट बाजूने करून घेतलं. इथं थोडीशी इस्त्री करून घ्यायची, त्यामुळे आपल्या कामात छान अशी फिनिशिंग येते. आणि काठाकाठाने आता शिलाई देऊन घेऊया. जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे तेवढं आपण आता कट करून घेऊया. हे कट करत असताना आपलं मेन फॅब्रिक कुठेही कट व्हायला नको याची काळजी घ्यायची. आणि बघा हा आपला प्रिन्सेसचा डिझाईन वाला पार्ट तयार झालेला आहे. छान त्याला दोरी सुद्धा अटॅच झाली आहे लॉक सिस्टमची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा दोरी मी म्हणजे तिथं इन्सर्ट करून घेतली आणि काठाकाठाने शिलाई देऊन आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे. पद्धत आपली सेमच असेल आणि ती आता सुलट बाजूने करून घेऊया. इथं सुद्धा इस्त्री करून फिनिशिंग करून घ्यायची. आपण जेवढा इस्त्रीचा वापर करतो ना तेवढं छान आपल्या ब्लाउज मध्ये शिलाईमध्ये फिनिशिंग येत असते. एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आणि हे दोनही पार्ट तयार झाले. त्याच्या बाजूला प्रिन्सेसचा जो आपला सेकंड पार्ट आहे तो ठेवून आता शिलाई करून घ्यायची आहे. ही शिलाई करताना अर्धा इंच एवढं कापड तुम्हाला शिलाईला घ्यायचं आहे. छान असा पफ आलेला आहे बघा. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा प्रिन्सेसचा पहिला आणि दुसरा पार्ट आपण शिलाई करून घेऊया. पुढच्या बाजूने हे बघा तुम्हाला दाखवते, छान असा पफ आलेला आहे. आणि लगेचच आय हुकची शिलाई करून घेऊया. ही हुक पट्टी 2 इंचाची घेतली, थोडीशी पुढच्या बाजूने फोल्ड करून घेतली आणि एक दाब शिलाई देऊन आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. वरच्या गळ्याच्या बाजूने आपली फिनिशिंग झाली आहे, त्यामुळे इथं मी फोल्ड करून घेतलं आणि आता हे इथं दाब शिलाई देऊन ते आतील बाजूने फोल्ड करून घेऊया. जसं मी आता व्हिडिओत तुम्हाला दाखवलं सेम त्या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. आईची पट्टी जोडताना 2.5 इंच रुंदीचं अस्तरची पट्टी घेतली आणि ब्लाउज पीसची पट्टी 3 इंचाची आहे. आय पट्टी जोडताना ती आतील बाजूने शिलाई करतो, ती सुद्धा वरच्या बाजूने फोल्ड करून घेतली. आपली गळ्याची फिनिशिंग झालेली आहे म्हणून. त्यानंतर अशी दाब शिलाई द्यायची आणि आता बघा हे पुढच्या बाजूने फोल्ड करून घेऊया काठाने, कारण मी इथं मशीनचे आय करणार आहे. तुम्ही हाताचे केले तरी सुद्धा चालतील. आणि हे पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि ही शिलाई मधल्या बाजूला द्यायची आहे. हे बघा एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आणि इथं आपले आता आय हुकच्या पट्ट्या जोडून झाल्या. आता बघा इथं गळ्याची रुंदी जास्त आहे, त्यामुळे मी इथं आधीच थोडस शोल्डर अजून कट करून घेते. ही डिझाईन ब्रॉड आहे म्हणून हा बदल केला. अन्यथा मी जर का सिंपल गोल गळा असता कमी रुंदीचा तर मी असं केलं नसतं. त्यानंतर बघा खालच्या बाजूला कमरेची पट्टी जोडून घेऊया. अगदी नेहमीप्रमाणे 2 इंचाची पट्टी घेतली, पुढच्या बाजूने फोल्ड केली, एक दाब एवढी शिलाई देऊन दिली आणि ही आतील बाजूने फोल्ड करून इथं कच्ची शिलाई द्यायची आहे, कारण मी तिथं हात शिलाई करणार आहे. हात शिलाई करताना मला उसवायला सोपं जाईल म्हणून. आणि बघा हा पूर्णपणे आपला एका साइडचा पार्ट तयार झाला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडचाही पार्ट तयार करून घेतला आणि हे पुढील आय हुक वाला आपला हा ब्लाउज इथं रेडी झाला आहे. पाठीमागचा भाग सुद्धा मी काय केलं, अस्तर ब्लाउज पीस जोडून घेतलं आणि आता शोल्डर इथं जोडायचं आहे. इथं शोल्डरची शिलाई सुद्धा एकदम फिनिशिंग मध्ये झाली. त्यानंतर बरोबर खोल बाजू पुढच्या बाजूला घेऊन बाहीची शिलाई करून घ्यायची आहे, जसं मी आता व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि त्यानंतर हे बघा बाहीची फिनिशिंग बघा. त्यानंतर आपल्याला फिटिंग करताना आपण लॉक सिस्टम करणार आहोत म्हणून वरच्या बाजूने फिटिंगची शिलाई दिली. त्यानंतर आतील बाजूने फोल्ड करून घेतलं. कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग, दंडघेराच्या निम्मी जे काही तुमचं मेजरमेंट असेल ते तुम्ही मार्किंग करून घ्या आणि इथं फिटिंग करून घ्यायची. फिटिंगला इथं तुम्ही 2 किंवा 3 शिलाई द्यायच्या आहेत, शक्यतो 3च द्यायच्या. आणि याचा बाहेरील लुक दाखवते तुम्हाला. बघा बाहेरच्या बाजूने छान सुंदर अशी ही फिनिशिंग आलेली आहे. गळ्याचा डिझाईनही छान आली आहे. शिवाय हा फ्रंट ओपन आहे, जी तुमची रिक्वायरमेंट होती ना
त्या पद्धतीनेच मी बनवलेला आहे. इथं आपले आयहूक शिलाई करून झाले नाही म्हणून मी या पिन्स लावून घेते आणि ब्लाउजचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. कसा वाटला तुम्हाला हा ब्लाउजचा फायनल लुक? आवडला का? किंवा ही माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा अजून एक दुसरी गोष्ट, आपल्याकडे असे रेडी तयार कटोरी, प्रिन्सेस, पोर्टक्स, बोटनेक सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर कटिंग मिळतात. तुम्हाला जर का अशी ऑर्डर करायची असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा. कशी वाटली मग तुम्हाला ही ब्लाउजची न्यू ट्रेंडिंग डिझाईन? पुढच्या बाजूला इथं नॉड आहे, शिवाय पुढच्या हुकाचा हा ब्लाउज आहे, पाठीमागच्या बाजूने तो बंद, शिवाय बोटनेक आहे. तुम्ही सुद्धा असा ब्लाउज शिलाई करून बघा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डिझाईनचे कटिंग्स पाहिजे असतील तर तसं मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.